आघाडी करतायत। त्यानंतर आत्ताची ही दृश्य आपण बघतोय। संजय राऊत हे पुन्हा एकदा शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। आज सकाळी माध्यमांशी ते बोलत होते। तर संजय राऊत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी या संदर्भातली अपडेट आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेश, काय माहिती? बघा, शिवसेना युबीटी पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थात दाखल झालेले आहेत आणि संजय राऊत यांची शिवतीर्थ येथे होत असलेली ही वारी किंवा राज ठाकरे यांची घेत असलेली ते भेट ही ठाकरे बंधू युतीमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी होत असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती आहे। कारण केडीएमसी मध्ये जे स्थानिक राजकारणाचे पडसाद ठाकरे बंधू युतीवर उमटू नयेत यासाठीची ही सर्वतोपरी काळजी संजय राऊत घेत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। सध्याची महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते आहे की संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थात आलेले आहेत आणि गेल्या 6 महिन्यात ठाकरे बंधू युती आकारात येत असताना यापूर्वीही संजय राऊत यांनी अनेकदा शिवतीर्थ वारी केलेली आहे, राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। पण आजची भेट ही पूर्णपणे वेगळी आहे। कारण केडीएमसी मध्ये सत्ता स्थापनेसाठी ज्या काही हालचाली गेल्या 48 तासात झाल्या त्या शिवसेना युबीटी गटाला मान्य नाहीयेत। संजय राऊत यांच्या काल जर 2 पत्रकार परिषदा बघितल्या त्यात ते सातत्यानं राज ठाकरे यांची बाजू घेताना दिसले। राज ठाकरे यांचा या निर्णयाशी कुठलाही संबंध नाही। केडीएमसी मध्ये शिंदे शिवसेनेला सहकार्य करणं, त्यांच्यासोबत आघाडी मनसेने करणं या संपूर्ण घटनेपासून राज ठाकरे अनिबद्ध होते। त्यांना या निर्णयाची कल्पना नव्हती। स्थानिक स्तरावर हा निर्णय घेण्यात आला। ज्या नेत्यांनी हा निर्णय घेतला त्या नेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशा अनेक भूमिका संजय राऊत यांनी आतापर्यंत पत्रकार परिषदेत मांडलेल्या आहेत आणि हा निर्णय राज ठाकरे यांना माहिती नव्हता, त्यांना कल्पना देण्यात आली नव्हती, स्थानिक नेत्यांकडून ही कल्पना दिली गेली नाही असं संजय राऊत वारंवार सांगताना दिसले, राज ठाकरे यांची बाजू घेताना दिसले। कारण राज ठाकरे यांनी किंवा मनसेने केडीएमसी मध्ये शिंदे शिवसेनेला दिलेलं सहकार्य हा जो निर्णय आहे तो शिवसेना युबीटीला पटलेला नाही आहे आणि त्यामुळे आता एकूणच बाजू सावरण असेल किंवा ठाकरे बंधू युतीमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी संजय राऊत सरसावलेले आहेत। ही बाजू झाली केडीएमसीची। आणखी एक बाजू आहे मुंबई महानगरपालिकेतली। कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये 65 नगरसेवक निवडून आलेले आहेत शिवसेना युबीटीचे, 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत मनसेचे। त्यामुळे ज्यावेळेस आघाडी किंवा गट स्थापन होणार त्यावेळेस मनसेला नेमकं काय मिळणार याचीही सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे। शिवसेना युबीटीला 3 स्वीकृत नगरसेवक पद मिळणार आहेत, त्यामधलं एक स्वीकृत नगरसेवक पद हे मनसेला मिळावं। प्रभाग समिती प्रत्येक वर्षाला मनसेला मुंबईतली एक प्रभाग समिती जी शिवसेना युबीटीच्या वाट्याला येऊ शकते त्यातली एक प्रभाग समिती प्रत्येक वर्षाला मनसेला मिळावी, काही आणखी पदं मनसेला मिळावी अशी आजही मागणी राज ठाकरे यांची आहे। तर शिवसेना युबीटीकडून अजूनही राज ठाकरेंना मुंबईतली नेमकी पदं या सगळ्या विरोधी पक्षात कोणती मिळणार आहेत या बाबतीतली स्पष्ट कल्पना देण्यात आलेली नाही। त्यामुळे हे सगळं सावरण्यासाठी संजय राऊत हे शिवतीर्थला आलेले आहेत आणि डॅमेज कंट्रोल करणं ही संजय राऊत यांची आता प्राधान्याची भूमिका आहे। बिलकुल दिनेश, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। तर एकीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या नेत्यांकडनं शिंदे गटाला पाठिंबा दिला जातोय, दुसरीकडे संजय राऊत आज म्हणतायत की हा निर्णय राज ठाकरेंना देखील मान्य नसेल।